नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईल प्रेम आणि ठरलं तर या मालिकेच्या आजच्या महासंगीताच्या कार्यक्रमामध्ये आता मात्र आपले आई वडील आहे तर ते मस्त असा तुझी माझी जोडी जमले ग या गाण्यावर डान्स करत असतात। सर्वजण अगदी टाळ्यांचा वर्षाव करतात आणि छान असा धमाल डान्स त्यांचा होतो। डान्स चालू असताना आपल्या काव्या आणि दीपिका सुद्धा मस्त असा डान्स करण्यामध्ये मग्न होतात। तर पार्थ आपल्या नंदिनीकडे पाहत असतो आणि जीवा तर मस्त हा डान्स करण्यात मग्न होतो। यांची ही जोडी मस्त असा डान्स करते आणि सर्वजण टाळ्या आणि शिट्ट्यांचा वर्षाव करतात। सर्वजण अगदी खुश असतात आणि ह्या संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद एन्जॉय करत असतात। त्यानंतर मात्र आता स्टेजवर डान्स करण्यासाठी येतात आपले कल्पना आणि प्रताप। या दोघांची जोडी मस्त हृदयही वसंत फुलताने प्रेमाचे रंग यावे या गाण्यावर मस्त असा डान्स करत असतात। आपले कल्पना आणि प्रताप मस्त असे डान्स करतात आणि सर्वजण आता त्यांना टाळ्या वाजवतात। सर्वजण अगदी डान्स करता करता टाळ्या सुद्धा वाजवतात। आपली पूर्णाई सुद्धा खूप अशी हसत असते आणि अगदी या दोघांच्या जोडीची ती दृष्ट काढते। अस्मिता तर डान्स करण्यात मग्न होते आणि प्रतिमा आत्या सुद्धा टाळ्या वाजवत खूप असे हसतात। आता या दोघांचा झालेला कमाल डान्स पाहून सर्वजण खुश होतात आणि टाळ्यांचा वर्षाव करतात। आपले अश्विन आणि दीपिका आणि पार्थचा छोटा भाऊ स्टेजवर पुन्हा येतात आणि आपलं अँकरिंगचं जे काही काम आहे ते अगदी मस्त प्रकारे पार पडतात। तर अश्विन आता माईकमध्ये म्हणतो, आता हा जो काही जोरदार परफॉर्मन्स झालेला आहे त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। तेव्हा मात्र आता सर्वजण अगदी खुश होऊन टाळ्या वाजवतात आणि तेवढ्यात अर्जुन हा तेथे एकटाच बसलेला असतो आणि सायली त्याच्यासाठी कोल्ड्रिंक्स घेऊन येते आणि तिला मात्र आता ती चिठ्ठी अर्जुनच्या हातात द्यायची असते। सायली ही अर्जुनकडे एकटक पाहत असते। अर्जुनचं अजूनपर्यंत लक्ष नसतं। तेव्हा आता पुढे अश्विन अनाउन्स करून सांगतो की आता चला आपण खेळणार आहोत कपल्स मधील गेम। त्यामुळे मी आपल्या दोन्ही जोड्यांना विनंती करतो की त्या दोन्ही जोड्यांनी इकडे यावे आणि स्टेजवर बसावे। तेव्हा आता सायली तो ग्लास त्याला द्यायला जाते परंतु प्रिया तेवढ्यात येते आणि अर्जुनचा हात धरते। तेव्हा मात्र आता अर्जुन, तन्वी आणि पार्थ, नंदिनी हे स्टेजवर जातात आणि आता त्यांच्यामध्ये जो काही गेम सुरू होणार असतो तर त्यासाठी आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि आता त्या दोन्ही जोड्यांना बसण्यासाठी सांगितले जाते आणि चला तर मग त्या अगोदर जोरदार एकदा टाळ्या व्हायला पाहिजे आणि म्हणून आता हे अँकरिंगचं जे काही काम करत आहे ते अगदी चोख प्रमाणे पार पाडतात आणि आपल्या माई पूर्णाई एकत्र बसलेल्या असतात आणि हे आज जे काही पाहतात तर त्यांचे डोळे अगदी भरून येतात। रम्याच्या डोक्यात मात्र आता तिचा प्लॅन कसा सक्सेस करायचं हे सुरू असतं। आता अश्विन, तन्वी, अर्जुन आणि नंदिनी, पार्थ यांना जो काही गेम सुरू करायचा आहे तर त्या गेमला सुरुवात करायची का असं विचारतात। तन्वी तर अगदी खुश ठासूनच असते परंतु आपला अर्जुन बिचारा खाली मान घालून असतो। सायलीशिवाय त्याला कोणताही कार्यक्रम एन्जॉय नाही वाटत, म्हणजे त्यात आनंद नसतो। आपले पार्थ आणि नंदिनी एकमेकांची जोडीत एकदम एकमेकांसाठी परफेक्ट असते म्हणून ते दोघेही एकमेकांबरोबर आता हा गेम खेळण्यासाठी अगदी तयारच असतात आणि सायली आता हे सर्व काही ती वेटरच्या तेथे रूपात असते तर ती पाहत असते आणि ही प्रिया तर आता अर्जुनला धक्का देते आणि त्याला खुणावून टाळ्या वाजवायला सांगते। तेव्हा मात्र आता जो काही कपल्स मधील गेम आहे तर त्याला सुरुवात होते आणि पहिला प्रश्न म्हणजे तन्वीला विचारला जातो की अर्जुनला कोणकोणते पदार्थ आवडतात। तर तन्वी अगदी खुशून म्हणून जाते की कॉफी। तर आता सायलीला हसू येतं तर अश्विन म्हणतो की तन्वी अगं मी खायला कोणते पदार्थ आवडतात ते विचारलं, प्यायला नाही। तेव्हा मात्र आता प्रिया म्हणून जाते की पिझ्झा आणि सिझलर्स। तेव्हा मात्र आता सायली ही अगदी तोंडाला मास्क लावलेला असतो पण तरी सुद्धा आपल्या अर्जुनचा आवडता पदार्थ तिला माहिती असतो की भेंडीची भाजी, छोले आणि खोबरं घालून केलेली त्यांची आवडती ही खीर, रव्याची खीर। तेव्हा आता जे काही आता प्रियाने उत्तर दिलेलं असतं तर ते उत्तर चुकीचं असतं असे आता अश्विन अनाउन्स करून सांगतो। तेव्हा आता आपल्या सायलीने मात्र परफेक्ट असा पदार्थ तो ओळखलेला असतो। तेव्हा अश्विन सांगतो की आता भेंडीची भाजी, छोले आणि रव्याची त्याची आवडती खोबऱ्याची खीर। तेव्हा अश्विन म्हणतो की काही हरकत नाही आणि अर्जुन यापुढचा सेम जो काही प्रश्न आहे तो तुझ्यासाठी। तेव्हा अर्जुन खाली मान घालून लगेच म्हणतो की आता पुढचे प्रश्न आहे ते पार्थ आणि नंदिनी या दोघांना विचार। तेव्हा आता लगेच अश्विन हा लगेच तिकडे म्हणजे अर्जुनकडे पाहतो आणि परत लगेच नंदिनीला विचारतो आणि बाकींचे सर्वांचे चेहरे अगदी पडतात कारण अर्जुनने आतापर्यंत त्याच्या आवडीचं आणि प्रियाला काय आवडतं काय नाही याबद्दल कुणालाच आतापर्यंत काही सांगितलेले नसते। तो अगदी नाराजच असतो। त्यानंतर आता अश्विन हा नंदिनीला विचारतो की तुला आता प्रश्न सेम की आता पार्थला कोणकोणते पदार्थ आवडतात। तर नंदिनी
नंदिनी सांगते की पाणीपुरी, मठ्ठा आणि जिलेबी. तेव्हा आता पार्थ हा नंदिनीकडे पाहून हसतो, तर लगेच रम्या आणि आत्या यांचं तोंड तर वाकडं होतं. अश्विन म्हणतो की अगदी बरोबर आणि सर्व आता टाळ्या वाजवा. सर्वजण आता नंदिनी करेक्ट असं उत्तर ओळखलेलं आहे म्हणून आपले जीवा आणि काव्य सुद्धा खूप खुश होतात. नंदिनी आणि पार्थ तर एकमेकांकडे बघून हसतात. त्यानंतर आता जे काही सेम प्रश्न आहे तर अश्विन आता पार्थला विचारतो की नंदिनीचा आवडता पदार्थ. तेव्हा आता पार्थ आपल्या नंदिनीकडे अगदी एकटक पाहतो आणि पोळी आणि मेथीचे पराठे. तर अश्विन म्हणतो की काय, अरे अरे हे तर सुद्धा उत्तर बरोबर आहे एकदम. टाळ्या. तर सर्वजण आता टाळ्या वाजवतात कारण आपल्या पार्थने सुद्धा आपल्या नंदिनीची आवडती ओळख म्हणजे पदार्थ ओळखलेला असतो. दोघांनीही उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे त्यामुळे दोघांसाठी सुद्धा टाळ्या व्हायलाच हव्या म्हणून आता सर्वजण अगदी खुश होऊन टाळ्या वाजवतात. तेव्हा आता अश्विन चला पुढचा प्रश्न विचारतो की तुमच्या पार्टनरचा आवडता सुवास कोणता. तेव्हा जीवा हळूच काव्याला विचारतो की कुठला. तर आता लगेच तन्वी विचार करते की सुहास. अश्विन हसतो. अश्विन म्हणतो की तन्वी अगं आपल्याकडे वेळ फार कमी आहे, लवकर. तेव्हा आता काव्य उठते आणि जो काही सायलीच्या हातातील ज्यूस आहे तर ती लगेच एक घोट पिते परंतु सायली म्हणून जाते की चाफ्याच्या फुलांचा सुगंध. तेव्हा आता नंदिनीचं लक्ष सायलीकडे जाते आणि सायली थोडीशी कावरी होते. तेव्हा मात्र आता तन्वी ही उत्तर देते की अगदी महागातला महाग असा परफ्युम्स. तेव्हा मात्र आता अश्विन म्हणतो की अगं तन्वी तुझं हे सुद्धा उत्तर चुकलेलं आहे. अगं उत्तर बरोबर आहे की चाफ्याच्या फुलांचा सुगंध. तेव्हा आता नंदिनी सर्व काही आपल्या सायलीला ओळखते आणि ती अर्जुनकडे सुद्धा पाहते आणि सायलीकडे सुद्धा. त्यानंतर मात्र आता अश्विन हा पुढचा प्रश्न अर्जुनला विचारतो की अर्जुन हा सेम प्रश्न तुझ्यासाठी. अर्जुन म्हणून जातो की पास्ट. तर लगेच अश्विन म्हणतो की बरं ठीक आहे आणि चला आता पुढचा प्रश्न आहे तो नंदिनीला विचारतो की तुमच्या पार्टनरचा आवडता सुवास कोणता. तेव्हा आता सायली ही अर्जुन समोर येऊन उभी राहते तर काव्य आणि जीवा तर एकमेकांच्या शेजारीच बसलेले असतात आणि दोघे एकमेकांकडे बघून हसतात असतात. परंतु नंदिनी मात्र आता सायलीच्या विचारत असते. तर पार्थ हा नंदिनीला म्हणतो की अगं नंदिनी तुला प्रश्न विचारला. तेव्हा अश्विन म्हणतो की हो पार्थ चा आवडचा सुहास कोणता. तेव्हा नंदिनी म्हणते की हो रातराणी फुलांचा. तेव्हा पार्थ म्हणतो की हो अगदी करेक्ट. तेव्हा आता लगेच रम्याचा जळभाट होतो. तेव्हा आता अश्विन हा पार्थला विचारतो की अरे हाच प्रश्न सेम तुझ्यासाठी. तेव्हा मात्र आता पार्थ नंदिनीकडे पाहत म्हणतो की पावसाचा म्हणजे पहिल्या पावसाचा आणि ओल्या मातीचा सुगंध. तेव्हा आता पार्थ सुद्धा अगदी करेक्ट असं उत्तर देतो. अश्विन म्हणतो की अरे वा हे सुद्धा उत्तर अगदी करेक्ट आहे आणि आता सर्वांना म्हणतो की तुम्ही टाळ्या तर वाजूनच द्या आणि क्या बात है, खरंच क्या बात है. अगदी दोघांनी एकमेकांचा अगदी परफेक्ट जे काही चॉईस आहे ओळखल्या. आणि त्यानंतर मात्र आता तन्वीला प्रश्न विचारला जातो की तुमच्या पार्टनरचा आवडता रंग कोणता. तेव्हा आता तन्वी ही म्हणून जाते की काळा म्हणून जाते परंतु सायली ही लाल म्हणते. तेव्हा आता अश्विन म्हणतो की अगं तन्वी पुन्हा तुझं उत्तर चुकलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे की लाल. तेव्हा मात्र आता अश्विन हा अर्जुनला विचारतो आणि अर्जुनला म्हणतो की दादा अरे एखाद्या तरी प्रश्नाचं उत्तर दे ना. परंतु अर्जुन नाहीच बोलतो आणि तन्वीचा मात्र आता खूप असा जळभाट होतो कारण अर्जुनने एकही तिच्याबद्दल आवडीनिवडी सांगितलेल्या नसतात. त्यानंतर आता अश्विन हा पुढे जे काही आपले पार्थ आणि नंदिनी आहे तर त्यांना विचारतो की चला आता पुढचा प्रश्न हा तुमच्यासाठी आणि जो काही तुमच्या पार्टनरचा आवडता रंग आहे तर त्याचं नाव सांगा. काळा. अगदी परफेक्ट उत्तर तिने ओळखलेलं असतं. अश्विन म्हणतो की खरंच क्या बात है, काय करू मी यांचं. अगदी परफेक्ट असे उत्तर देतात म्हणून आता सर्वजण नंदिनीला टाळ्या वाजवतात. तर आता रम्याचा मात्र खूप असा जळफाट होत असतो. नंदिनी आता मनात डोळ्यामध्ये पाणी आणत म्हणते की पार्थला जितकं मी ओळखते तितकं मात्र कोणी ओळखू शकत नाही. आणि काय ग नंदिनी तू माझ्या पार्थवर हक्क दाखवायला निघालीस आणि त्याची तुला शिक्षा म्हणून आज नाही मी तुझी लाज चव्हाट्यावर आणली तर नावाची रम्या मी नाही म्हणून रागाने ती आता नंदिनीकडे पाहत असते. त्यानंतर आता अश्विन पुढचा जो काही सेम प्रश्न आहे तो पार्थला विचारतो की पार्थ तुझ्यासाठी पर्पल असे तो उत्तर देतो. तेव्हा अश्विन म्हणतो की अरे हे तर उत्तर बरोबरच आहे. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात. तर अश्विन पुढे अनाऊन्स करून सांगतो की हे बघा आजच्या ह्या स्पर्धेचे म्हणजे रॅपिड फायरचा हा शेवटचा प्रश्न आहे. तुमच्या पार्टनरला कुठे फिरायला जायला आवडतं. आणि पहिला प्रश्न तन्वीला विचारतो. तेव्हा तन्वी करत असते आणि अर्जुनकडे पाहते. US म्हणते नाही, स्वित्झर्लंड नाही. तेव्हा मात्र आता सायली ही रम्याजवळ असते आणि सायली म्हणून जाते की अगं माथेरान. परंतु आता रम्या मात्र सायलीला पाहते
आणि रम्याला मात्र संशय येतो। तेव्हा आता सायली कावरी होते आणि तिच्या जवळून परत ती लांब निघून जाते। रम्या ही एकटक तिच्याकडेच पाहत असते। तर अश्विन म्हणतो की चला, उत्तर आता तन्वीचं चुकलेलं आहे, करेक्ट असं उत्तर आहे की माथेरान। तेव्हा मात्र आता अश्विन अर्जुनला प्रश्न विचारतो, परंतु अर्जुन मात्र आता परत अश्विनला तेच उत्तर देतो आणि चला आता लगेच नंदिनी आणि पार्थ यांच्याकडे वळतो आणि नंदिनी सेम प्रश्न हा तुझ्यासाठी, पार्थला कुठे फिरायला जायला आवडतं? तेव्हा मात्र आता नंदिनी म्हणून जाते की मनाली। तेव्हा मात्र आता पार्थ लगेच खुश होतो आणि जे काही तिच्या शारदा आणि गीतांजली आहे एकमेकींजवळ बसलेल्या असतात, तर ते दोघेही आता खुश होतात। त्यानंतर आता पुढचा प्रश्न विचारला जातो। अश्विन विचारतो की अरे पार्थ, नंदिनीला कुठे फिरायला जायला आवडतं? आता पार्थ हा नंदिनीकडे पाहतो आणि कोकण असे उत्तर देतो। तेव्हा मात्र अश्विन हसतो। अश्विन म्हणतो की यांच्यासाठी जोरदार आता टाळ्या, कारण यांनी दोघांनी सुद्धा अगदी सगळी उत्तर बरोबर दिली आणि ह्या दोघांना मात्र अगदी सगळेच्या सगळे गुण। तेव्हा आता नंदिनी आणि पार्थ तर खुश होतात, परंतु प्रियाचा मात्र अगदी खूप असा जळफळाट होत असतो, कारण एकही उत्तर तिचं परफेक्ट आलेलं नसतं आणि अर्जुनने एकही असं तिची आवड निवड सांगितलेली नसते। तेव्हा आता अश्विन आणि दीपिका आणि पार्थचा छोटा भाऊ हे अनाउन्स करून सांगतात की आजच्या स्पर्धेचे विनर आहे नंदिनी आणि पार्थ, यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या। म्हणून पार्थ हा नंदिनीकडे पाहतो आणि नंदिनी खूप खुश होते। सर्वजण आधी त्या विनरसाठी टाळ्या वाजवतात। त्यानंतर आता इकडे सायली आणि कुसुम या दोघींना टेन्शन येते। अर्जुन आणि त्यांची भेट अजूनपर्यंत काही होत नसते। तेव्हा आता ते दोघी एकमेकींना खुणावत असतात आणि तेवढ्यात मात्र आता पूर्णाई समोरून येतात। तर सायली लगेच कुसुमला खुणावते की पूर्णाई आल्या म्हणून। पूर्णाईच्या आवडते पदार्थ तेथे असतात म्हणून पूर्णाईला खूप असा आनंद होतो आणि ती लगेच आता इकडे तिकडे सर्वांना पाहते आणि चोरून पदार्थ खायला येते। तेव्हा पूर्णाई ही गुलाबजामुच्या त्या भांड्याजवळ येते आणि एक गुलाबजाम असं म्हणते। तेव्हा सायली कुसुमकडे पाहते आणि भांड्यावरचं झाकण काढून आता मात्र सायली तिला गुलाबजाम देते, परंतु पूर्णाईला आता इतका आनंद होतो गुलाबजाम पाहिल्यानंतर तिच्या तोंडाला पाणी सुटतं। तेव्हा आता पूर्णाई म्हणते की जरा पाक सुद्धा द्या। तेव्हा आता खाली मान घालतच सायली तिला ती वाटी हातात देते। तेव्हा पूर्णाई मात्र अगदी तिला इतका आनंद होतो आणि अगदी ती गुलाबजाम आनंदाने खात असते। तेव्हा पूर्णाईला इतकं तृप्त झालेलं पाहून सायलीच्या खरंच डोळ्यामध्ये पाणी येतं आणि सायलीला सुद्धा आता पूर्णाई किती खुश आहे हे बघून आनंद होतो। तेव्हा मात्र आता पूर्णाईचं काही मन भरत नाही। पूर्णाई म्हणते की और एक, परंतु आता सायली ही भावनेच्या भरात म्हणून जाते की नाही बर का पूर्णाई। तेव्हा आता पूर्णाई खूप अशी रागाने सायलीकडे पाहत असते आणि आता सायलीला आणि कुसुमला खूप भीती वाटते की नक्की पूर्णाईने या दोघींना ओळखलं की नाही म्हणून। तेव्हा आता पूर्णाई रागाने म्हणते की हे पग नाही म्हणजे काय, हे पाहुण्यांसाठीच ठेवलेलं आहे ना। तेव्हा आता सायली म्हणून जाते की मॅडम आणखीन एक नाही देऊ शकत। तेव्हा आता पूर्णाई लगेच रागाने म्हणते की नाही देऊ शकत म्हणजे अरे आम्ही पाहुणे आहोत ना, मला नको हे म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? तेव्हा आता सायली म्हणते की अहो, जास्त गोड खाल्ल्यानंतर त्रास होऊ शकतो म्हणून आमच्या सरांनी सांगितले की नाही द्यायचे। तेव्हा आता पूर्णाई म्हणते की मला काही त्रास होत नाही, माझी शुगर अगदी कंट्रोल मध्ये आहे, मी सगळ्या टेस्ट केलेल्या आहे आणि मला जास्त ओरडायला लावू नकोस, दे बरं पटकन। आणि अगं हळूच म्हणते की माझी जर सून आली तर कटकट करेल, दे ना ग तोपर्यंत। तेव्हा मात्र आता सायली सुद्धा म्हणते की हो ना देईल मी, पण एका अटीवर। तेव्हा मात्र आता पूर्णाई विचारते की काय? तर आता सायली म्हणते की तुम्हाला मला आशीर्वाद द्यावा लागेल। तेव्हा पूर्णाई म्हणते की दिला दे बरं आता लवकर। तेव्हा आता सायली म्हणते असा आशीर्वाद नाही आणि ती लगेच परत आता इकडे फिरून पूर्णाई जवळ येते आणि पूर्णाईच्या खाली पाया पडण्यासाठी वागते। तेव्हा मात्र आता सायलीचे डोळे अगदी भरून आलेले असतात। तेव्हा आता पूर्णाई सुद्धा तिच्या डोक्यावर हात ठेवते आणि आयुष्यमान भव, तुझं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होऊन दे। आता मात्र सायलीला हा आशीर्वाद भेटल्यानंतर खूप असा आनंद होतो। सायलीच्या डोळ्यातून असं खळखळ पाणी वाहत असतं। तेव्हा मात्र आता सायलीच्या डोळ्यातील पाणी हे थेंब तो पूर्णाईच्या पायावर पडतो। तेव्हा आता पूर्णाई आपल्या पायाकडे पाहत असते आणि सायलीच्याही लक्षात येते पूर्णाई पाहतच असते। तेव्हा आता सायली पटकनी त्या पायावरील पाणी ते पुसते आणि परत आपला मास्क वगैरे डोळ्यातील पाणी पुसून व्यवस्थित करते आणि उठून उभी राहते, पूर्णाईकडे पाहत असते आणि पूर्णाई सुद्धा आता या सायलीकडे पाहत असते। तेव्हा पूर्णाई थोडी भावनुकच होते, परंतु तेवढ्यात मात्र कुसुमताई आता लगेच म्हणतात की आजी अहो गुलाबजाम घ्या ना, म्हणून पूर्णाईचं लक्ष आता मागे खेचते। तोपर्यंत सायली लगेच आता इकडून होऊन बाजूला निघून जाते आणि कुसुमताई आता पूर्णाईला गुलाबजाम देतात। तर पूर्णाई आता कुसुमला थँक्यू बोलते आणि मस्त त्या गुलाबजामवर ताव मारते। त्यानंतर आता चला पुढच्या जो काही परफॉर्मन्स आहे तर त्याला सुरुवात होते आणि आपले जीवा, काव्या आणि आपले चैतन्य मस्त स्टेजवर येतात आणि मस्त त्यांचा आता धमाल असा डान्स सुरू होतो।
काव्य ही अगदी खुश होऊन आता ह्या दोघांबरोबर डान्स करत असते। प्रत्येक गाण्यावर त्यांचा असा धमाल डान्स होत असतो आणि टाळ्यांचा कडकडाट आणि जो काही वर्षाव आनंदाचा कौतुकाचा त्यांच्यावर होत असतो आणि त्यामुळे त्यांना अगदी प्रोत्साहित होऊन सर्वजण अगदी डान्स करायला अगदी सज्ज होतात। अगदी मस्त डान्स असा यांचा परफॉर्मन्स होत असतो। जीवा आणि काव्य या दोघांना चैतन्याची सुद्धा साथ मिळते। तेव्हा मात्र आता हे डान्स करत असताना सर्वजण आता त्यांना सहभागी डान्स करायला होतात। आता आपले जे काही अश्विन आणि ही दीपिका आणि जो पार्थचा छोटा भाऊ आहे तर तो सुद्धा आता डान्स करत असतात। आता इकडे डान्स करत असताना नंदिनी ही आतमध्ये आलेली असते आणि तिला मात्र आता जे काही सायलीने अर्जुनच्या आवडीचा जो काही श्वास आहे तर तो सांगितलेला असतो हे क्षण आठवतात। तेव्हा मात्र आता सायली ही आतमध्ये येते आणि नंदिनीला ज्यूस देते। तेव्हा आता ज्यूस दिल्यानंतर सायली पुन्हा जायला निघते, परंतु नंदिनी तिला म्हणते की 1 मिनिट थांब। तेव्हा नंदिनी आपल्या हातातील ज्यूसचा ग्लास हा टेबलवर ठेवते आणि सायलीला म्हणते की तू अशी परक्यासारखीच निघून जाणार आहे का, बोलणार नाही का माझ्याशी। तेव्हा मात्र आता नंदिनी लगेच तिच्या तोंडाचा तो मास्क काढते आणि लगेच सायली असं म्हणते। तेव्हा आता सायली म्हणते की मला माहिती होतं की माझा प्लॅन पूर्ण होण्या अगोदर मात्र कोणी ना कोणी नक्की मला ओळखणार हे मला माहिती होतं आणि नशीब तू मला ओळखलं, दुसरं कोणी नाही ओळखलं आणि कुणालाच माहिती नाही की मी इथे सायली आलेले आहे म्हणून। त्यावर आता नंदिनी विचारते की अगं हे काय चाललं, अगं तू गेटरिंग स्टाफ मध्ये काय करतेस, हे सर्व काय आहे। तर सायली म्हणते की अजूनपर्यंत बाहेर कुणाला कळलेले नाही की मी इथे आहे म्हणून। तेव्हा आता नंदिनी विचारते की अगं पण अर्जुनचं इकडे तन्वीशी लग्न का होते। त्यावर आता सायली म्हणते की नंदिनी अगं माझ्या प्रेमाची परीक्षा सुरू आहे। अगं मागच्या वेळी जेव्हा मी तुला फोन केला होता तेव्हा मात्र मी सुभेदारांच्या घरामध्ये सुखात होते, पण त्यानंतर मात्र अगं एक दिवस आला आणि जो काही घडलेला प्रकार आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य आणि ते जे काही घडलेला प्रकार आता सर्व काही सायली नंदिनीला सांगते। तेव्हा आता नंदिनीला हे ऐकल्यानंतर धक्काच बसतो आणि सायली बद्दल खूप असं वाईट वाटतं। तेव्हा मात्र आता नंदिनी विचारते की अगं म्हणूनच तू तुझ्याच नवऱ्याची लग्न करण्याचं चॅलेंज घेतलं का। त्यावर आता सायली म्हणते की हो ना नंदिनी, अगं मला तर यांच्याशी लग्न तर करावंच लागणार आहे। अगं प्रिया तर खूपच ती खालच्या थराला गेलेली आहे, माझ्या आणि यांच्या सह्या असलेल्या जे काही पेपर्स आहे त्यामुळे तिने तर आमचा घटस्फोट सुद्धा घडून आणला। अगं तिने कितीही आमचा घटस्फोट जरी घडून आणला परंतु ती मात्र आमचं नातं नाही ना तोडू शकत। त्यावर आता नंदिनी म्हणते की हो ना सायली, अगं प्रश्नच नाही आणि हे बघ या सगळ्यामध्ये तुला कोणतीही माझ्या हक्काने मदत लागली तर हक्काने सांग, सख्या बहिणीसारखी मी तुझ्या पाठीशी उभी राहील। त्यावर आता सायली म्हणते की हो ना नक्की सांगेन नंदिनी ताई, आणि हे बघ ना अगं तुमच्यामधील जिव्हाळा काही लपवत नाही बर का। अगं नंदिनी आता हे खूप महत्वाचे दिवस आहे तुझ्याकडे, त्यामुळे फक्त तू तुझ्या सोहळ्याकडे लक्ष दे। तर नंदिनी खूप खुश होते। सायली म्हणते की बाकी कसलाही विचार करू नकोस आणि चल बरं आता मी निघते, सर्व्हिस नीट मिळाली नाही म्हणून कोणी नाराज व्हायला नको, आणि चल आता मी येते म्हणून सायली बाहेर जायला निघते। तर नंदिनी म्हणते की बरं ओके नीट जा व्यवस्थित। तेव्हा आता सायली पुन्हा आपल्या चेहऱ्याला मास्क लावते आणि बाहेर जाते। तर बाहेर आता इकडे स्टेजवर मात्र सर्वजण अगदी खुश असतात। तेव्हा मात्र आता अश्विन अनाउन्स करून सांगतो की आपल्या ह्या आतापर्यंतच्या या धमाकेदार परफॉर्मन्स नंतर एनर्जी लेवल अप करण्यासाठी कोण येते, म्हणजे कोण आता जो कुणाचा परफॉर्मन्स आहे। तेव्हा मात्र आता अश्विन आणि दीपिका आणि पार्थचा छोटा भाऊ तो आर्यन आता हे तिघेही आता स्टेजवर डान्स करायला येतात आणि या तिघांचा मस्त असा डान्स सुरू होतो। सर्वजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात। नाच ग घुमा कशी गी मिळाचो नाच ग घुमा या गाण्यावर त्यांचा डान्स होत असतो। तेव्हा आता सर्वजण त्यांचा डान्स झाल्यानंतर टाळ्या वाजवतात। आता अर्जुन मात्र एकटाच असा असतो की तो टाळ्या वाजवत नाही, कारण त्याचं लक्ष कोणाकडेही लागत नसतं। प्रिया लगेच त्याला अगदी धक्का देऊन खुणावते की टाळ्या वाजव। तेव्हा तो रागाने प्रियाकडे पाहतो। त्यानंतर आता रम्या मात्र इकडे हळूच ह्या नंदिनीच्या रूम मध्ये येते आणि तिथे जो काही डान्स करण्यासाठी तिला जो ड्रेस घालायचा असतो तर तो घागरा देते असतो आणि तेव्हा रागानेच ती त्या कपड्यांजवळ येते आणि अच्छा म्हणजे हे कपडे घालून आता नंदिनी माझ्या पार्थ सोबत डान्स करणार आहे का, म्हणून आता रम्याचा खूप असा जळफळाट होतो। म्हणून मी तिला 1 मिनिट सुद्धा स्टेजवर टिकून नाही देणार असं आता ही ठरवते आणि तिला स्वतःची आबरू सांभाळत तिला आता तेथून पळून जावे लागेल। म्हणून तेथून बॉक्स मधून एक पेन घेते आणि ते पेनने सर्व त्या ब्लाउजच्या टिपा आहे त्या अगदी काढून घेते, म्हणजे उधळून ठेवते आणि काही ठिकाणी तो असा जो ब्लाउज आहे तर तो फाडते आणि आता फक्त एकच झटका आणि मग काय तो
लाजिरवाना क्षण आणि हा क्षण मात्र आयुष्यभर नंदिनीच्या लक्षात राहील। तेव्हा ते काम करत असताना अचानक दरवाजा वाजतो आणि आता रम्या तर खूपच घाबरते आणि तेवढ्यात मात्र आता काव्या आत येते आणि दरवाजा उघडते। तोचपर्यंत लगेच रम्या लगेच लपते। तेव्हा आता काव्या विचार करते की आत तर असा कोणी नाही, मग दार असं अचानक बंद का होतं आणि समोर आता नंदिनीसाठी जो काही तिला ड्रेस घालायचा आहे तर तो पाहते आणि सगळं काही रेडी आहे म्हणून ती खुश होते आणि हे सगळं घालून माझी ताई खरंच किती गोड दिसेल बरं का म्हणून खूप खुश होते आणि परत दरवाजा लावून ती आता तिथून जाणार। तोच लगेच दरवाजा लावल्यानंतर रम्या मात्र दरवाजाच्या मागे लपलेली असते आणि मनात म्हणते की आता हेच कपडे घालून तुझ्या ताईला मात्र आयुष्यातील सर्वात असा कडवट अनुभव येणार आहे। म्हणून रम्या आता ते काम पूर्ण करून खाली येते। तेव्हा आता रम्या येतच असते आणि कारण ती कावरी बावरी झालेली असते, इकडे तिकडे बघत ती घाबरतच येत असते आणि समोर जो काही आपला तेजस आहे तर आईन त्याला येऊन धडकते आणि म्हणते की सॉरी अहो माझं लक्षच नव्हतं। तेव्हा आता तेजस काही बोलायला कमी नसतो। तेजस म्हणतो की अहो एवढी कसली घाई आहे, एवढा 6 फुटी माणूस तुम्हाला दिसत नाही म्हणजे काय। तेव्हा मात्र आता रम्या म्हणते की अहो मी दुसऱ्या विचारात होते, मी सॉरी म्हटलं ना तुम्हाला। म्हणून ती अगदी कावरी बावरी होत जायला निघते, परंतु तेजस म्हणतो की गोलमाल हे भाई सब गोलमाल हे। रम्या तर खूपच घाबरते आणि वळून पाहून म्हणते की तेजसला की काय, तर तेजस म्हणतो की अहो किती घाबरला तो तुम्ही, नक्की हा तुमचा चेहरा बघूनच कळतं की नक्की काहीतरी तुम्ही गडबड करून आल्यात वाटतं। रम्याला खूप राग येतो आणि रम्या रागाने विचारते की कोण आहात तुम्ही, आहात तरी कोण। तेव्हा आता तेजस म्हणतो की अहो कोण आहात म्हणजे मी तेजस प्रभू, अहो नंदिनीने मला या संगीत सोहळ्यासाठी बोलावलं म्हणून आलो। तेव्हा मात्र आता ही रम्या रागाने म्हणते की वाटलंच होतं मला, कारण इतका आगाऊ पाहुणा फक्त नंदिनीच असू शकतो। तेव्हा आता तेजस म्हणतो की काय आगाऊ आणि मी, तेव्हा तेजस म्हणतो की हो ना, अहो तुम्हाला तर वाटू शकतो कारण तुमची मी चोरी पकडली ना यमक, म्हणून बरोबर तो रम्याला टोमणा मारतो। रम्याला राग येतो। रम्या म्हणते की पाहुणे आहात ना तुम्ही, मग पाहुण्यासारखीच राहा आणि जा तिकडे तुमची ती नंदिनी बसलेली आहे तिला जाऊन भेटा। तेव्हा तेजस म्हणतो की बरं थँक्यू। तर आता रम्या जायला निघते, परंतु आता तेजस तिला पुन्हा थांबवतो आणि जरा ऐका आणि जे काही ते बनवा बनवी आहे ना ते काही खरं नाही, जरा लांबच राहत जा। यमा विमा जे काही आहे तर ते बेकार आहे, त्यापासून लांबच राहा आणि ते राष्ट्रहित आहे त्यामुळे जरा, आणि लगेच तो रम्याला इतका रागवतो, परंतु रम्या रागाने पाहते। तोच लगेच तो म्हणतो की सरबत आणि रम्याला म्हणतो की आलो। म्हणून तो आता पार्थ आणि नंदिनीकडे येतो। तोपर्यंत पार्थ आणि नंदिनी आपल्याला जे काही भेटायला आलेले आहे पाहुणे मंडळी त्यांना भेटत असतात। तेव्हा अचानक तेजस येतो आणि त्यांना दोघांना भो असे करतो आणि घाबरवतो। तेव्हा आता पार्थ तर घाबरतो, परंतु नंदिनी म्हणते की अरे तेजस। तेव्हा मात्र आता तो नंदिनीच्या हातामध्ये हात देऊन कॉंग्रॅच्युलेशन्स बोलतो। त्यावर आता नंदिनी हसून म्हणते की अरे तेजस किती येण्यासाठी उशीर केला, तर तेजस म्हणतो की सॉरी अगं कामामध्ये होतो म्हणून जरा येण्यासाठी उशीर झाला। तर आता नंदिनी म्हणते की बरं बरं चल मी तुझी ओळख करून देते आणि पार्थ आणि तेजस प्रभू यांची ओळख करून देते। दोघेही एकमेकांना हॅलो करून एकमेकांच्या हातामध्ये हात देतात आणि ती पार्थला म्हणत असते की ऍक्च्युली आमच्या आनंद निवास मध्ये असे खूप काही लोक आहेत तर त्यांना गाणं शिकायचं आहे, ते राहूनच गेलं, त्यांना ते स्वच्छंदी असं गाणं शिकवतात। तर आता पार्थ ते ऐकून म्हणतो की ग्रेट, खरंच म्हणजे हे नक्की उत्तम असे गात असतील। तर आता नंदिनी म्हणते की उत्तम काय, अहो एकदम सुरेख गातात। त्यावर आता अश्विन लगेच माईक मध्ये म्हणतो की पण आम्ही कसा यावर विश्वास ठेवायचा, त्यामुळे तुमचं गाणं एकदा तर झालंच पाहिजे हो की नाही। तेव्हा मात्र आता पार्थ म्हणतो की प्लीज आय रिक्वेस्ट यू एखादं तरी गाणं गा। त्यावर आता तेजस ते ऐकून खुश होतो आणि म्हणतो की काय रिक्वेस्ट वगैरे करतात आणि मला आग्रह वगैरे काही लागत नाही, आणि तसेही माझ्या नंदिनीचा आज लग्न सोहळा संगीत सोहळा आहे त्यामुळे मी तर गाणार म्हणजे गाणारच। तर अश्विन म्हणतो की तर मग चल हो जाय। तर तेजस म्हणतो की हो 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 जाय। तर अश्विन म्हणतो की हो क्या बात है, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या तेजस प्रभू यांच्यासाठी। तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि आता तेजसचं गाणं ऐकण्यासाठी आपले पार्थ आणि नंदिनी परत एकत्र येऊन बसतात। बंद जुळते हे प्रीतीचे गोड नाते हे जन्मोत्तरीचे या गाण्यावर आता तेजस अगदी इतका छान गातो। तेव्हा तो गात असताना मात्र आपल्या अर्जुनला आतापर्यंतचे सायली सोबतचे प्रेमाच्या सर्व काही आठवणी येतात। ते क्षण त्याच्या डोळ्यासमोर अगदी स्वप्नात त्याला दिसत असतात आणि आपल्या सायलीची आपल्या अर्जुनला आठवण होते। तेव्हा आता तेजसचं गाणं सर्वांना आवडतं आणि सर्वजण त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात। त्यानंतर आता वांगीनं दोडका जोडीने आणि काकडी खावे आवडीनं हे सुद्धा तो गाणं गातो आणि असे भरपूर गाणे तो गातो। सर्वजण त्याला आता त्याचे गाणे ऐकून टाळ्या वाजवतात। आला जयराम आला या गाण्यावर तो आता मस्त गाणे गातो आणि आता त्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात। त्यानंतर आता नंदिनी आणि ह्या जी प्रिया आहे तर ती एका टेबलवर बसलेली
लागलेले असतात. नंदिनी आपल्या मोबाईलमध्ये पाहत असते आणि तेवढ्यात आता प्रिया ह्या रम्याचीच वाट पाहत असते आणि रम्या ही समोरून खोलीतून बाहेर येते आणि प्रियाला खुणावते की काम झाले म्हणून. दोघी एकमेकींना खुणावतात आणि खुश होतात. तेव्हा आता रम्या लगेच प्रिया जवळ येते आणि उभी राहते. तर प्रिया आता नंदिनीला म्हणते की बरं झालं आम्ही या संगीत सोहळ्यासाठी नाशिकला आलो म्हणून, आणि खरंच तुम्ही किती छान सोय केली. तेव्हा आता नंदिनी म्हणते की हो आणि थँक्यू. तेव्हा आता प्रिया नंदिनीला म्हणते की आपल्या दोघींसाठी आज खरंच खूप महत्वाचा दिवस आहे, आणि रम्याकडे बघत खुश होऊन म्हणते की त्यासाठी तो आयुष्यभर लक्षात राहायला हवा, हो की नाही. आणि तेवढ्यात तेथे कल्पना आणि शारदा येतात. तर त्या दोघीही त्या दोघींचं बोलणं ऐकून म्हणतात की अगं तुमच्या दोघींचं काय चालू आहे असं कल्पना विचारते. कल्पना म्हणते की अगं तुमचा तर परफॉर्मन्स आहे, मग तुम्ही अजून सुद्धा तयार झालेले नाही. तेव्हा प्रिया तर अगदी खुश असते. प्रिया म्हणते की हो ना, मी आज पहिल्यांदा अर्जुन सोबत डान्स करणार आहे. म्हणजे हेच बघ, आमची रिहर्सल वगैरे काही झालेली नाही, तू हे बघ ना आमचं फिलिंग्स इतकं छान आहे, त्यामुळे आमचा डान्स सुद्धा खूप छानच होईल. त्यावर आता शारदा विचारते की अगं पण त्यासाठी तुम्ही ह्याच कपड्यामध्ये डान्स करणार आहात का. त्यावर आता रम्या म्हणते की नाही हेच कपडे कसे असतील, काहीतरी स्पेशल कपडे असतील, स्पेशल असा परफॉर्मन्स आहे हा, मग आउटफिट सुद्धा अगदी स्पेशल असायला हवं. कारण आता रम्याने जो काही प्लॅन करून ठेवलेला आहे, तर त्यावर आता नंदिनी कसं आता म्हणजे रम्याला तोंडावर पाडते हे पाहण्यासाठी आता महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात. धन्यवाद.